यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी बोलता? हो बोलतोय. तायडे? हा बोलतो. आमदार बांगर बोलतो. हा दादा बोला ना. फोन याच्यासाठी लावलाय की आता हे जे तुम्हाला सांगतो की पीक विम्याचा जो विषय आहे, तर आता तुम्ही हे पीक कापणी प्रोग्राम जे आपला तुम्ही जे 15 ऑगस्टच्या आधीचे जे तुम्ही गावं दिलीत, आता हे गावं जर त्या ठिकाणी डोंगर भागावरचे दिले असतील, चांगल्या भागाचे आले त्याच्यामध्ये तर सगळा शेतकऱ्याचा सगळा धिगाणाच होऊन जाईल ना. तर आपल्याला बापू पीक विम्याची म्हणजे आता शब्द म्हणजे घेऊ नका, शेतकऱ्याला पहा. शेतकरी संकटात, पण तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी म्हणून आमची रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की जे वस्तुस्थिती आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की तुमचा सर्वे झाला पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की म्हणजे कंपनीचं हित पाहू नका, शेतकऱ्याचं हित बघा. बरोबर दादा, जी वास्तविक परिस्थिती आहे ती आपण घेणार. आणि जर कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो, संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं काय. मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही. कंपनीचे ते दुःख तुमचे तर त्या जिथं जिथं ऑफिस आहे तिथं तिथं तर चुना करू, पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की मी हिंडू देणार नाही. हातापाय तुम्हाला हातापाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पहा. नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही. वस्तुस्थिती असली पाहिजेत. आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही फलानं करा, बिस्तानं करा, अमुक करा, पण जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थिती प्रमाणे आपण चाललो पाहिजेत, एवढी दक्षता आपण घ्या. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.